रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुका आहेत येणाऱ्या 19 तारखेला नोव्हेंबरच्या. 21 जागा आहेत. पुढचे एक ऑप्शन असतं. चोरगे साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक पॅनल काही दिवसापूर्वी जाहीर झालं, सहकार पॅनल. सर्व पक्षातल्या लोकांना कुठे 2 सीट, कुठे 3 सीट, कोणाला 6 अशा सगळ्या अनुषंगाने ते वाटप झालं. मी माझी एक स्टेटमेंट तेव्हाही काढली होती की भारतीय जनता पक्षाला ज्या 2 सीट मिळाल्या त्या मला मान्य नाहीत. आता का मान्य नाहीत? कारण का ते त्यांचं इंटरनल असेल कदाचित. आमचे पटवर्धन साहेब साधे आहेत आणि म्हणून त्या साधेपणाचा त्यांनी फायदा घेऊन की तुम्ही 2च सीट घ्या असं करून ते पॅनल बसवायचा प्रयत्न केला आणि झाला देखील. मी तेव्हाही सांगितलं होतं की जर ह्या पॅनलच्या विरोधात उमेदवार उभे राहिले तर त्यात कोणी आश्चर्य वाटून घेऊ नये. त्याचं कारण असं होतं कारण का मी इतक्या वर्षापासून काही सहकार क्षेत्रातल्या अनेक लोकांशी मी संपर्कात आहे. त्यांना सहकारामध्ये काम करायची इच्छा आहे, पण 15-15 वर्ष वर्षोनवर्ष तेच संचालक ते त्या पदावर पात्र आहेत की नाही माहीत नाही. कुठल्या निकषामध्ये ते बसतात फक्त ह्यांच्या जवळ आहेत म्हणून. सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं काय आहे का, तर तशी पात्रता कुठे शोधून सापडली नाही. सगळ्यांबद्दलच नाही, पण बहुतेक त्यांच्या त्या पॅनलमध्ये. जर अमुकच एका व्यक्तीमुळे हे पॅनल उभं राहणार असेल किंवा काही ठराविक गोष्टींमुळे हे पॅनल उभं राहणार असेल आणि रत्नागिरी जिल्ह्याला त्याचा फायदाच दिसणार नसेल, तर जेव्हा जेव्हा रत्नागिरी जिल्ह्यावर अन्याय होईल तिथे निलेश राणे ह्यांच्या आडवा जाणारच. मग ते समोर कोणी असला तरी मी कधी पर्वा केली नाही. बोलता बोलता चोरगे साहेबांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये एक वाक्यही वापरलं जे मला खटकलं. ते म्हटले असे बोलता बोलता, ते सिनियर माणूस आहेत, आदर राखून बोलतो, की जर ह्यांच्या विरोधात सहकार पॅनलच्या विरोधात जर कोणी उमेदवारी भरली आणि तो ज्या पक्षात असेल त्या पक्षातून त्याची हकालपट्टी करू. अरे वा, म्हणजे सर्व पक्षांनी तुम्हाला अध्यक्ष केलाय की काय हकालपट्टी करण्यासाठी? ही घमेंड कुठून आली चोरगे साहेब? आणि जर हा स्वभाव असेल की मीच अध्यक्ष होणार, ही घमेंड जर असेल तर विचार करा सामान्य शेतकरी त्या जिल्हा बँकेमध्ये कसा जात असेल, काय मिळत असेल त्याला. तांत्रिक अडचणी त्यांना सांगण्यात येतात. गरीब शेतकरी तिकडे जाऊ शकत नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. आपल्या जवळपास रत्नागिरी जिल्ह्याचं सगळी साधारण बघितली ते 2,500-3,000 कोटीची ही बँक आहे. त्याच्यामध्ये लोन, रिझर्व ह्या सगळ्या गोष्टी काहीतरी 1,500 कोटी, 1,550 कोटीच्या जवळपास आहे. शाखा आहेत एवढ्याच आहेत. तुम्ही आजही वेबसाईटवर जा, तुम्हाला बँकेचा एकच ठराव दिसेल, एकच GR आहे. तो पण कधी तो सर्वसाधारण सभेचा जो काही ठराव असतो की अमुक अमुक वेळेला ही मीटिंग होणार आहे, तुम्ही उपस्थित राहावं, आणि मग 2-3 विषय दिलेत. एकच वेबसाईटवर मला दुसरा विषय दिसलेला नाही. एकच प्रेस नोट आहे. ते पण कोविड-19 मध्ये जी काय 50 लाख रुपये मदत केली, 25 लाख मुख्यमंत्री सहाय्य निधीला आणि 25 लाख जिल्ह्याला आपत्ती विभागाला. ही प्रेस नोट सोडली तर दुसरी प्रेस नोट देखील नाही.
आम्ही माहिती कशी काढायची, कारण का जिल्हा बँक ही माहितीच्या अधिकाराच्या बाहेर आहे. मनमानी कारभार, मनाला वाटेल तसा कारभार. मला वाटेल मी ह्यालाच लोन देणार, समोरचा आला मला आवडला नाही मी नाही देणार. ह्या वागणुकीमध्ये आज जिल्हा बँक अडकलेली आहे. जो माझ्या जवळचा तोच संचालक होणार, जो माझ्या जवळचा त्यालाच कर्ज मिळणार. आम्ही राष्ट्रवादीचे तर साखर कारखान्याला सर्वात जास्त लोन जाणार. तुम्हाला आकडा सांगतो, जवळपास साखर कारखान्यांना 338 करोड रुपये दिलेले आहेत कर्ज. त्याच्यापैकी 269 कोटी रुपये येणं अजून बाकी आहे. आणि हे सांगतात आम्ही 0 NPA मध्ये आहोत. 0 NPA मध्ये मी स्वतः फायनान्सचा स्टुडंट आहे. 0 NPA जिथे होतं तिथे मला माझ्यासारख्या विद्यार्थ्याला मला डाऊट होतो. म्हणजे तुम्ही फक्त मोठ्या कारखानदारांनाच फक्त कर्ज दिलेलं आहे, छोटा शेतकरी त्या ह्याच्यामध्ये बसत नाही. आणि म्हणून तुमचं 0% NPA आलेलं आहे, कारण का तुम्ही छोट्या शेतकऱ्याला तुम्ही दखल देखील त्याची घेतलेली नाही. तुम्ही तालुक्यामध्ये कुठला शेतकरी समाधानी आहे मला दाखवा. चक्रीवादळ आलं, परतीचा पाऊस आला कोकणावर, रत्नागिरी जिल्ह्याचं म्हणतो मी, अनेक संकट आली, जिल्हा बँक कुठे दिसली नाही. कोणासाठी आहे ती? रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक आहे की चोरगे डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह बँक आहे? चोरगे साहेबांनी मनाला वाटेल तशी ती बँक चालवली. मला वाईट वाटतं. आणि म्हणून अनेक लोकांशी मी तेव्हा संपर्कात आलो आणि त्यांना एवढंच सांगितलं की निलेश राणेंचं पॅनल वगैरे असं काही नाही. तुम्ही उमेदवार आहात, तुम्ही योग्य आहात, तुम्ही पात्रतेमध्ये आहात, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू, तुम्हाला निवडून आणू. या सहकार पॅनलच्या विरोधात ही हुकुमशाही आहे. हुकुमशाही रत्नागिरीमध्ये नाही चालणार. आम्ही मोठमोठ्यांना नाही जुमानलं तर हे तर फार लहान विषय आहे. हा सहकार पॅनलला हरवण्यासाठी हा विषय मी हाती घेतलेला नाही. हा जिल्हा जिल्हा बँकेचा विषय जो इतर जिल्ह्यांसाठी जास्त फायदेशीर ठरतोय, तो माझ्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी फायदेशीर ठरावा ह्याच्यासाठीही धडपड आहे. माझं वैयक्तिक, मी कुठे संचालक म्हणून जाणार नाही आयुष्यात, मला कधी चेअरमॅन व्हायचं नाही, पण मी अंकुश ठेवणार. कोणालाही रत्नागिरीचा पैसा स्वतःचा माल असल्यासारखा वाटता कामा नये. सहज ते असे बोलले की बिनविरोधच होणार. कशाला? विकत घेतलाय का रत्नागिरी जिल्हा? असू कमी आम्ही, पण कोणासमोर गुडघे नाही टेकले. आणि या निवडणुकीला आज चोरगे साहेबांचा स्वभाव, जशी बँक हाताळली गेली, कर्मचारी त्रस्त आहेत. अनेक संस्था ज्यांना मतदानाच्या अधिकारापासून लांब ठेवण्यात आलं, एवढंच कारण की हे आपले मतदार वाटत नाही म्हणून लांब ठेवण्यात आलं. अपात्र आणि म्हणून ते ना मतदारांच्या यादीत नाही. हे काय मनमानी नाही? काय चाललंय? अहो, मतदार कमी करण्यात आले कारण का हा आपला मतदार वाटत नाही. एवढी घमेंड? आणि म्हणून नाईलाजाने आम्हाला या निवडणुकीमध्ये उतरावं लागलं. योग्य उमेदवार, आता 2 दिवस फॉर्म भरायचे अजून शिल्लक आहेत. 25 तारखेला छाननी होणार आहे. ती झाल्यानंतर एकंदरीत सगळं चित्र आपल्या समोर येईलच. आमचे अनेक सहकारी ह्या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत. जे योग्य असतील, निलेश राणेला नेता नाही मानला तरी चालेल, पण जे वर्षानुवर्ष पारंपरिक जिल्हा बँकेला आपली घरची बँक समजतायत, ती हाणून पाडायची आता वेळ आलेली आहे. आणि म्हणून आमच्यासारखी ही सगळी मंडळी, पक्ष वगैरे नाही, कारण का त्यांनी तर सर्वपक्षीय केलं, पण योग्यतेनुसार की हा योग्य वाटतोय, हा कधी बँक स्वतःसाठी वापरणार नाही, अशा माणसाच्या उभे राहण्याचं काम आम्ही करू. आणि उमेदवार सहकार पॅनलच्या समोर निवडून आणू. पैकीच्या पैकी एवढी तयारी आहे. आणि शेवटचं फक्त संपवण्यापूर्वी एवढंच म्हणतो
चोरगे साहेबांसमोर जे उमेदवार असतील ते 100% निवडून येतील ही आज मला खात्री आहे. कारण का एवढं मोठं अंडरकरंट आताच्या संचालक बॉडीच्या विरोधात झालेलं आहे. दखलच द्यायची नाही, कधी जायचंच नाही, विचारायचंच नाही. आमचाच माल जिल्हा बँक म्हणजे. कर्मचारी वैतागलेत. मी तुम्हाला सांगतो, उद्या जर हे सहकार पॅनल पडेल, जेव्हा पडेल ते पडणारच आहे, तर मिरवणूक हे आतमधले कर्मचारीच काढतील जिल्हा ह्या पॅनलच्या विरोधात, चोरगेंच्या पॅनलच्या विरोधात. अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून हा सगळा अभ्यास केल्यानंतर मी आपल्यासमोर बसलेलो आहे. आमचे सगळे उमेदवार ज्यांना ज्यांना आम्ही पाठिंबा देतोय ते विजयी होतील याची मला मनामध्ये खात्री आहे. आपल्याला ह्यावर आणि इतर कुठल्याही विषयावर विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो. दीपक पटोलेंनी आपले 2 उमेदवार जे मान्य केले ते भाजपबरोबर चर्चा करून केले की त्यांनी तो वैयक्तिक निर्णय घेतलाय? ते जिल्हाध्यक्ष आहेत, ते परस्पर निर्णय घेऊ शकतात. अच्छा. निवडणुकीच्या साठी म्हणून जे पार्लमेंटरी बोर्ड आहे त्याच्यापुढे हा विषय गेला होता का? आमच्या माहितीप्रमाणे अशा प्रकारची कोणतीही चर्चा जिल्हा पातळीवर किंवा तालुका पातळीवरती झालेली नाही. असं असताना डायरेक्ट एकदम 2 उमेदवार आम्ही असतात ना. जिल्हा अध्यक्षांकडे काही अधिकार असतात डायरेक्ट घेण्यासारखे. जिल्हा बँकेसारखा महत्वाचा विषय आहे, महत्वाची निवडणूक आहे, छोटी काय संस्थेची कुठेतरी पदाधिकारी. नाही, बरोबर आहे ना. म्हणून मी तुम्हाला काय बोललो सुरुवातीलाच, आपल्याला मी जे सांगितलं मला हे मान्य नाही. मी काय मान्य केलं आहे का? नाही, म्हणून तर मैदानात उतरलो. पटवर्धन साहेब साधे आहेत, त्यांना सांगितलं आपण हे सगळं करू, कोण आपल्याला काय डिस्टर्ब करणार नाही. चोरगे साहेबांना काय पाहिजे असतं, बिनविरोध झाली पाहिजे. ते मैदानात उतरले की घाबरतात. पण एवढे पटवर्धन पण दोषीच आहेत ना, कारण पक्षाशी न बोलता किंवा अजून इच्छुक असतील कोणी पक्षाची लोक, 20 वर्ष ते संचालक आहेत. मी म्हणून आपल्याला म्हटलं, त्यांनी जो डिसिजन घेतला एक जिल्हाध्यक्ष म्हणून ते घेऊ शकतात. त्यांना प्रोटोकॉल ह्या विषयामध्ये तरी तसलाच प्रोटोकॉल नाही. आता आपण सर्वच्या सर्व उमेदवार उभे करून मुकाबला करणार 100%. आता तेच तर बोललो. काय असेल तुमची रणनीती? हेच विषय आता आपण बोलू. सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचणं. जिल्हा बँक ही खरोखर रत्नागिरीच्या विकासासाठी ती वापरण्यात यावी. त्याची जे काय पुढची वाटचाल असावी ती रत्नागिरीच्या दिशेने असावी, साखर कारखान्याच्या दिशेने नाही, किंवा ठराविक कुटुंबाच्या किंवा ठराविक एका माझ्या मित्रमंडळीच्या मर्यादेत राहता कामा नाही जिल्हा बँक. कारण का आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा बँक चालवलेली आहे, आम्हाला माहिती आहे जिल्हा बँक काय करू शकते, किती योजना असतात शेतकऱ्यांच्या, किती दूध संघासाठी, महिलांसाठी, अहो किती योजना आहेत. अहो आम्ही जिल्हा बँकेचा संदर्भ पण कुठे ऐकत नाही. रत्नागिरीच्या जवळपास 16 जे काय आज संचालक बोर्ड आज जे आहेत ना, ज्यांना तिकीटं दिली आहेत या सहकार पॅनलमध्ये, ते वर्षानुवर्ष तेच आहेत. मग त्यांना जाब विचारायला नको की तुम्ही केलं काय इतके वर्ष? काय मनमानी चालली आहे काय? पश्चिम महाराष्ट्रातील 338 कोटी रुपये आपण म्हणाले साखर कारखाना दिले, पण रत्नागिरीला अनेक छोटे छोटे उद्योग असतील त्या लोकांना त्यांनी लोन दिलंय? कुठेच तसं मी तुम्हाला सांगतो, माहितीच्या अधिकाराखाली जिल्हा बँक येत नाही. तुम्ही माहितीच्या अधिकाराखाली अनेक लोकांनी RTI टाकलेले आहेत, 2-2 महिने त्यांना उत्तर नाही. कदाचित ते त्या चौकटीतच येत नाही, म्हणून त्यांना उत्तर देणं बांधील नाही. पण रत्नागिरी ह्या जिल्ह्याला कारखान्यानं सुद्धा लोन दिलेला आकडा जो असेल तो फार कमी आहे, नगण्य आहे. कमी म्हणण्यापेक्षा नगण्य आहे. त्याच्यापेक्षा परजिल्ह्यातल्या कारखान्यांना, मोठ्या कारखान्यांना वारेमाप कर्ज दिलेलं आहे. त्याची परतफेड होते आहे की नाही, ते कुठपर्यंत आलं आहे, त्याच्यासमोर मॉर्गेज काय ठेवलं आहे, अजूनपर्यंत वसुलीचं कुठलंच हे आलेलं नाही. आम्ही बँक चालवलेली म्हणून आम्हाला माहिती आहे, NPA 0% दाखवणं म्हणजे कर्जच नाही असं होत नाही. कर्ज दिलेलं दाखवत आहेत, लक्षात आलं ना. आणि म्हणून ज्या संस्था ज्यांना अपात्र ठरवलं
त्यांनी बुडवलेलं नाही कर्ज, ते रुटीनमध्ये आहेत, त्यांचं कर्ज बुडीत नाही, तरी त्यांना अपात्र दाखवलं. म्हणजे असे किती खरोखरच अपात्र असतील ते NPA मध्ये आलेच नसतील, तुम्हाला कसं कळणार? आपल्याला लक्षात आलं? आम्ही बँकेचे व्यवहार करतो, मी स्वतः फायनान्सचा स्टुडंट आहे, माझे तुमचे संबंध चांगले आहेत. साहेब मी NPA थांबवतो, तुम्ही 6 महिन्यांनी द्या, पण द्या. मग तुम्ही नाही आलात NPAच्या यादीमध्ये, अशी 0% झाली NPAची यादी. चोरगेंचीच मित्रमंडळ, राष्ट्रवादीचे नेते जे सांगणार राज्य सहकारी बँक, अहो जरंडेश्वर कारखान्याला पैसे दिलेले आहेत 8,75,00,000. ईडीची नोटीस आली, चोरगे साहेब काय बोलले की नाही त्यांचे हप्ते चालू आहेत. अहो तो ब्लॅक मनी आहे. जरंडेश्वर कारखान्याला तुम्ही एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कर्ज दिलेलं आहे, हे स्वतः चोरगे साहेब मान्य करतायत. सहकारी कारखाना लोन कोणाला दिलंय? प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला, जरंडेश्वर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, ज्याचा उल्लेख किरीट सोमय्या यांनी केलाय. जर सहकारी कारखाना आहे, मग रत्नागिरीनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कर्ज काय दिलं? कारण का वरती अजित पवार आहेत. अजित पवार म्हणणार तसं खाली कर्ज वाटप होणार, आणि हेच होत चाललंय. माहितीच्या अधिकारामध्ये जिल्हा बँक येत नाही, म्हणून मला मनाला वाटेल त्याला मी कर्ज देतोय. हा फार मोठा विषय आहे. 2,500 कोटीची तुमची बँक, त्याचे 10% वार्षिक तुम्हाला मिळतात का जिल्हा बँकेला? अहो नोकरी भरती, नोकर भरती जी निघते ना, त्या भरतीच्या वेळेला 5 लाखाचा रेट चालू होता कॅन्डिडेटचा, पर कॅन्डिडेट 5 लाख रुपये शिपायाला. ही अवस्था आहे जिल्हा बँकेची. घरं चालवतायत, तुंबड्या भरतायत स्वतःची. आता ह्या आपल्या निवडणुकीमध्ये हे सगळे मुद्दे प्रचाराचे असतील. 100% घेणार. आता छाननी होऊ दे 25 तारखेला. उमेदवार भाजपचे असणार का कसं? जो योग्य असेल तो आमचा उमेदवार असेल. त्याची यादी जाहीर करा. करणार ना, आता एकदा छाननी झाली की मी बसणारच ना तुमच्यासमोर. पॅनल म्हणून साहेब असं पॅनल म्हणून करणार नाही, कसं? मला योग्य उमेदवार शोधायचे आहेत, आणि ते मी बऱ्यापैकी शोधून ठेवलेत. तुम्हाला चांगले उमेदवार जिल्हा बँकेला मी देणार. त्याला काही नाव आता एक सहकार नाही, नाव पॅनल असं तसं काय. वगैरे आपण आमदार शेखर निकम हे आमदार असून RDC बँकेच्या संचालकपदी बिनविरोध किंवा इच्छुक आहेत. आमदार असून संचालक होणं योग्य आहे की दुसऱ्या लोकांना संधी देणं योग्य आहे? नाही, ते आता ते उभे राहणार आहेत की नाही मला माहित नाही, पण राहणार असतील तर बघूया. नाव आहे त्यांचं. राष्ट्रवादीमध्ये चिपळूणमध्ये याच वरून धुसफूस चालवून संतोष खतातेने त्याला हे केलंय. हा. म्हणजे राष्ट्रवादीशी क्या बाबत तालुका अध्यक्ष मला निकम साहेबांबद्दल माहीत नाही, पण चोरगे साहेबांबद्दल 100% असंतोष आहे. जसं मी सांगितलं, नुसतं नेते नाहीत किंवा मतदार नाहीत, कर्मचारी पण नाराज आहेत बँकेचे. हे मी सांगत नाहीये, तुम्ही कधीही तुमचा अभ्यास करू शकता, याच्यावर रिसर्च करू शकता. म्हणून मला खात्री आहे हे सहकार पॅनल पडणार चोरगेंचं. ज्यांनी जो विरोध केलेला आहे त्यांना तुम्ही संपर्क साधणार का? मी सगळ्यांच्या संपर्कात आहे. मी टॅक्स फ्री आहे. सर 2 वर्षापूर्वी जिल्हा बँकेत भ्रष्टाचार झाला. बँक मॅनेजर चौगुलेंनी 2 कोटीचा भ्रष्टाचार केला. त्यात पोलीस स्टेशनला नोंद आहे, पण 2 वर्ष झाली तरी पोलीस जबाब घेत आहेत. आणि या संदर्भात चोरगे पत्रकार परिषद सांगितलं की आमचा तपास चालू आहे. याची आपण माहिती घेतली का? 2 कोटीचा हे सगळं मी घेतो ना निवडणुकीला. अजून आहे 19 तारखेला वेळ आहे, आपण भेटणार आहोत वारंवार. बाहेर पडल्यामुळे पटवर्धन साहेब तुमच्याकडे येतील का ते तिकडेच राहतील? नाही, माझा पटवर्धन साहेबांचा हा काय वैयक्तिक विषय नाही. माझा विषय हा सरकार पॅनल, ह्या विषयाचा मी पाठलाग करतोय. पटवर्धन साहेब त्याच्यामध्ये घटक आहेत तर असतील, आपण त्यांना विनंती करणार काय की तुम्ही आमच्यामध्ये ते आता कळेल ना तुम्हाला. अजूनपर्यंत काय नक्की नाही त्यांच्या विरोधात करायचं का नाही. कारण तुमचे भाजपचे 2 असे अमजद बोरकर असू दे आणि दीपक असू दे, पटवर्धन मी आहेत. पॅनलच्या विरोधात करीन ते करीन. ते कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही. म्हणजे 21 ऐकून घ्या. मी बोललो सुरुवातीलाच, मी सगळे उमेदवार उभे करणार. दुसरी गोष्ट, कोणाच्या समोर उभा आहे तो व्यक्ती कुठल्या पक्षात आहे हे बघून मी उभे करणार नाही. माझं नाव निलेश राणे, आपल्याला चांगलं माहिती आहे. मी काही गाळून बोलत नाही. जे करणार ते करणार, आणि उद्या चांगला उमेदवार भेटला 21च्या 21 जागेवर उभे करणार. पण चांगले उमेदवार भेटले पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि ते जवळपास 17-18 पर्यंत आकडा आलाय, आता पुढे बघू. पण
सहकार पॅनलने अगोदरच ठराव मंजूर करून आपल्याकडे घेतलेले आहेत. अशा वेळी ठरावाचा तुम्हाला प्रक्रिया समजून घ्यावी लागेल. हे मतदान होणार, मतदानाच्या वेळेला जो उमेदवार जास्त मतं घेईल तो विजयी. ठरावाचा विषय अगोदर असतो, नंतर नाही. किती अपात्र केलेत मतदार? नाही, त्याचा आकडा अजून पण नाही, कारण का त्यांचे रिप्लायज येत नाहीत अजून माझ्याकडे. आता माझ्याकडे राजापूरचा एक मिनिट साहेब एक मिनिट. राजापूरचा एक संस्थाचालक माझ्याकडे आला होता तुमचं हे व्हायच्या अगोदर, की आम्ही साहेब मला अपात्र करून टाकलं. मी किती 2.5 वर्ष 2 वर्ष किती रे 2.5 वर्ष 20 वर्ष ह्या बँकेकडे माझं कर्ज, एकदाही मी हप्ते चुकवलेले नाही, तरी मला अपात्र केलं. त्या संस्थेचं नाव मी तुम्हाला देतो पाहिजे तर. त्याला अपात्र का केलं हे त्यालाच माहीत नाही, फक्त त्यांच्या विरोधातला वाटला म्हणून त्याला अपात्र केलं. ऑब्जेक्शन घ्यायला उशीर झाला. आता काय असतं, अशा वेळेला जागेवर ऑब्जेक्शन घ्यावं लागतं. तो बिचारा त्या प्रक्रियेमध्ये नसल्यामुळे त्यांनी जागेवर ऑब्जेक्शन घेतलं नाही. 24 तासानंतर त्याचं मान्य केलं नाही. आता छाननीच्या वेळेला ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही, त्याला तेव्हाच घ्यायला पाहिजे होतं. असे सगळे प्रकार करून मतदार मर्यादित ठेवले. हे माझे मतदार, तिथे पण आम्ही फोडणार, तिथून पण आम्ही मतदारांना जिंकू. कारण का मतदार यांना वैतागलाय, त्यांना चॉईस नव्हतं दुसरं. आम्ही चॉईस तयार करतोय, देतोय. काँग्रेसला सुद्धा हे पॅनल मान्य नाहीये, त्यांनी सुद्धा खतखत बोलून दाखवलं. मला काँग्रेस काय घेणं देणं ते त्यांनी त्यांचा विचार करा. मी जसं माझी भूमिका स्पष्ट आहे. नाही, विचारायचा उद्देश वेगळा आहे त्यांचा, लक्षात आलंय. एकदा माझी आता काय छाननीला हे लोक परत गडबड करतील. हा क वर्गातला, तो ड वर्गातला. 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं. हा क वर्गातला, तो ड वर्गातला. आता अ ब क ड मध्ये ते लोक काही लोकांना बाद करायचा प्रयत्न करतील. ते आम्ही सगळे लॉयर आणि ते सगळी टीम आता बसवतोय, जवळपास बसलेलीच आहे. असे बाद व्हायला देणार नाही, कारण का काही नियमामध्ये ते लोक पण असे बाद होऊ शकतात. ही आम्ही सगळी आमच्याकडे पुरा होमवर्क करून ठेवलेला आहे. म्हणून कोणी मस्ती करू नये म्हणून आम्ही 25 तारखेपर्यंत छाननी होणार. ह्याच्यासाठी आम्ही त्याच्यानंतर यादी देऊ तुम्हाला. सर तसंही नावं समजतील सहकार पॅनलची. सगळ्यात तुम्हाला आणि नावं ऑलरेडी जाहीर झालेली आहे. ते नावांच्या पेक्षा तुम्ही मुद्दाच इकडे तिकडे फिरवताय. सहकार पॅनलच्या समोर जे योग्य उमेदवार असतील त्यांना निवडून आणण्याचं काम मी करणार. याच्या पलीकडे आता किती फिरून फिरून परत तेच. हा दुसरा विषय कुठला? नगर निवडणूक आहे, त्या रत्नागिरी नगरपालिका असेल किंवा जिल्ह्याचे लोक, त्याकडे आपण काय विशेष लक्ष घालण्याची तयारी केली काय? पक्ष देईल जबाबदारी तर घेणार. अच्छा, रत्नागिरीमध्ये मला जबाबदारी द्यायची काही गरज नसते, मी स्वतःहून घेतो. आजपर्यंत तशीच घेतलेली आहे, काँग्रेसमध्ये असतानाही घेतलेली आहे. मला कोणी रत्नागिरीची जबाबदारी वेगळी घ्या असं सांगत पण नाही, मीच येतो. आणि पक्षातून कोण मला थांबवत देखील नाही. वातावरण तर आहे नगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या विरोधात. आता ते कसं भारतीय जनता पक्षाच्या हिताचं असेल, वळेल, त्याच्यासाठी आता काही गोष्टी सुरू आहेत. निवडणुकीला जसं निवडणूक जवळ येईल तसं आपल्याला दिसेल. नाही, पण शिवसेनेच्या विरोधात वातावरण आहे तुम्ही म्हणताय तसं, त्या वातावरणाचा फायदा भाजपने कुठे गेल्या 2 वर्षामध्ये घेतलेला नाही. असं तुम्ही असं बघा, तुम्ही म्हणून नाही चालणार. अनेक आंदोलनं भारतीय जनता पक्षाने घेतली. तुम्ही म्हणत असाल तर तुमचा बघायचा जो दृष्टिकोन असू शकतो, त्याच्यात मी काय करू शकणार नाही. पण असं नाही आहे की पक्ष पोचला नाही. पक्ष जिथे पोचायचा आहे तिथे पोचलेला आहे. आणि शिवसेनेच्या विरोधात जो अंडरकरंट आहे तो एवढा भयानक आहे की उद्या शिवसेना नगरपालिकेवर तुम्हाला दिसणार नाही, आमचाच नगराध्यक्ष दिसेल, असं सध्या चित्र आहे. नाही सर, कारण शहरातले नागरिक शहरातल्या प्रश्नांबाबत बीजेपी कुठेही पुढे येत नाहीये. 21 कुत्रे मारले गेले, या संदर्भात भाजपने एकही शब्द बोलले नाही. कारण 80 लाखाचा त्याच्यावर खर्च केला गेला. शहरातील खड्डे आहेत त्याच्याबद्दल बीजेपी एक नाही, पत्रकं काढतात नाही. प्रत्यक्ष बीजेपीचे कुठलेही पदाधिकारी रस्त्यावर मी आपल्याला म्हणून सांगितलं, हे आपलं पर्सनल मत असू शकतं. माझी सोर्स वेगळे आहेत, माझ्याकडून मला जी माहिती मिळते ती वेगळी आहे, तुमची माहिती वेगळी असू शकते. आज असं भाजपला, आता आपण एक नेते आहेत, आपण म्हणतो माझ्या जबाबदारी ऑलरेडी मी बघतो इथे, पण रत्नागिरीतील भाजपला अधिक आक्रमक करणे की अधिक त्याला काहीतरी
थोडी कान उघडली करोनाच्या पाहिजे. करोनाच्या काळामध्ये कार्यक्रम घ्यायचेच नव्हते, गर्दी करायची नव्हती, असं सगळीकडे वातावरण होतंच ना. ह्यांच्या कार्यक्रमाला गर्दी चालत होती, पण इतर कुठल्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये गर्दी चालत नव्हती. त्याच्यामध्ये पण आम्ही अनेक आंदोलनं केली, कमी गर्दीत म्हणून तुम्हाला दिसली नाही, पण आंदोलनं झाली नाही भारतीय जनता पक्षाकडून असं मी मानायला तयार नाही. झाली, करोनाच्या त्या नियमावलीमध्ये ती करण्यात आली म्हणून ती गर्दी कमी दिसली असावी, पण आंदोलनं झाली, विषय हाताळण्यात आले. ते खड्डे हा जो विषय आहे शहरातला, तर ती डागडुजी प्रत्येक वॉर्ड निहाय सगळीकडे बोर्ड लागलेले आहेत. आम्ही इथे एवढा यातनं हा निधी करणार आणि ती गुळगुळीत करणार असते. याचा परिणाम म्हणून निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेला मतदान होईल का? नाही, वाटत नाही. लोकांना आता कळलेलं आहे की सत्तेत राहून सुद्धा जर 2 वर्ष ह्या गोष्टीला लागतात आणि इतक्या वर्षापासून जे काय चाललं आहे ह्या नगरपालिकेमध्ये किंवा तालुक्यामध्ये किंवा आपल्या ह्या साईडच्या लोकसभेच्या विषयांमध्ये मी म्हणतो, लोक आता चिडलेली आहेत. जसं मी सांगितलं की शिवसेना नको अशी एक भूमिका त्यांच्यामध्ये तयार झालेली आहे कोकणामध्ये. ते आमच्याकडे कसे वळतील ह्याचं काम आम्ही करू, पण झटक्यात तुम्हाला वाटत असेल शिवसेनेसारखा कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये मोठा असलेला पक्ष झटक्यात एका दिवसात नोवेअर होईल असं समजण्याचं पण काही कारण नाही. पण त्याला नोवेअर करण्याचं काम आमच्यासारखी लोक करत आहेत. किती वेळ लागेल, कालांतराने ह्या येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेना ही तुम्हाला डॅमेज झालेली दिसले, मुख्यमंत्री त्यांचा असला तरी. आणि 2024मध्ये महाराष्ट्रभर हे फक्त भारतीय जनता पक्षाचीच सरकार तुम्हाला दिसेल. परत मुख्यमंत्र्यांचं भाषण कसं पाहता आपण त्या विषयाकडे? कारण अनेक चर्चा झाली, आज आपण समोर होत नाही झालं. ते मुद्दे जे आपण सगळे पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं ते भाषण करत पक्षप्रमुखांचं भाषण होतं, मुख्यमंत्र्यांचं होतं, नेमकं कोणाचं होतं? नाही, ते कालानगरच्या गच्चीवर केलेल्यासारखं भाषण होतं. त्याला काय हातपाय नाही, कुठे लिंक नाही, कुठून हात वरती करायचे, कुठून पाय सरकवायचा, काय म्हणजे मुख्यमंत्री कसे बोलले पाहिजे, त्यांची बॉडी लँग्वेज कशी पाहिजे, त्यांच्या शब्दांमध्ये धार कशी पाहिजे, त्यांच्यामध्ये खंजीर, गांजा, कोणाचे आईबाप काढणं, हे काय मुख्यमंत्र्याचं भाषण झालं काय? म्हणजे ते भाषण दसरा मेळाव्याचं होतं की बीजेपीच्या विरोधात होतं? आम्ही मागेही प्रतिक्रिया देताना असंच बोललो होतो की बाळासाहेब जेव्हा दसरा मेळाव्याला बोलायचे तेव्हा विचारांचं सोनं लुटायला या अशी एक म्हण असायची, अशी घोषणा असायची. आता हे महाराष्ट्रच लुटतायत, ह्यांच्यामध्ये दुसरे विचारच नसतील, म्हणून हे कुठल्याही गल्लीमध्ये बोलण्यासारखं मुख्यमंत्री बोलतात. म्हणून कसली अपेक्षाच नाही, त्यांचे विचारच तेवढे, विचाराची मर्यादाच तेवढी आहे त्यांची. तर याच विषयावर अनुसरून एक प्रश्न आहे. उद्याच्या प्रहारमध्ये संदर्भातली जे भाषण झालं दसरा मेळाव्याचं, त्याला उत्तर नारायण राणे साहेब स्वतः देणार आहेत. काय असेल याच्यामध्ये, काय अंदाज? नाही, मला नाही माहित. साहेब काय मला ड्राफ्ट दाखवत नाही. असेल आता साहेब बोलणार तर काहीतरी पुरावे किंवा काहीतरी त्यांच्या डोक्यात असेल म्हणूनच. हो ना, त्याच्यासाठी राणे साहेबांनी एक दिवस इकडे आणावं लागेल, विमानतळ दाखवावं लागेल, तेव्हा पूर्ण होईल. ते आता मलाच करावं लागेल, त्यांनाच घ्यावं लागेल. कारण का बाकी फक्त बोंबाबोंब करणारे, आम्ही आणला सांगणारे 6 वर्ष 7 वर्ष तिकडे आहेत, एक वीड हल्ली नाही. नियतीलाच हवं होतं की राणेसाहेब मंत्री व्हावेत आणि आपल्या कोकणाचे प्रश्न सुटावेत. नियतीला मान्य होती म्हणून आता एक एक तिकडचं झालंय. आता साहेबांनी इकडे आणतो तर इकडचं होईल. भाजप आणि रिपाई यांची युती असताना सुद्धा मनसेबरोबर युती का हवी असं प्रश्न रामदास आठवलेंनी विचारलाय. काय उत्तर असेल? नाही, मला माहित नाही कुठला संदर्भ घेऊन ते बोलले असतील, मला माहित नाही. पण नजीकच्या काळामध्ये मनसे आणि बीजेपी एकत्र येण्याची शक्यता नाही, मला माहित आहे. आपले श्रेष्ठी ठरवतील. मी काय मी त्या प्रक्रियेमध्ये नाही. साधारण कधी दिवाळीनंतर की दिवाळीनंतर रत्नागिरीसाठी काय अजून कुठे? नाही म्हणजे विमानसेवा सिंधुदुर्गात नको, रत्नागिरी मुक्काम. नाही, रत्नागिरीतच म्हणतो. सर, भाजप केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करते महाराष्ट्रामुळे अशी एक तक्रार शिवसेना राष्ट्रवादीकडे समोर येऊन तो त्यांचा प्रोपगंडा आहे. अच्छा, आता चोरी चकारी केली तर लोक मागे लागणारच ना यंत्रणा.
यंत्रणा मागे लागायला त्याच्या मागे एक प्रोसिजर असते. नुसते तुम्ही कुठे तक्रार केली आणि झटकन यंत्रणा तुमच्या मागे लागली असं नसतं. त्याच्या मागे प्रक्रिया असते. आता लफडी करायची नव्हती, मग लफडी केली तर हे मागे लागणारच. आणि परवा जे काय रेड वगैरे झाले ते काय कुठल्या गरीबाच्या घरी झाले काय? हे कुठले पार्टनर, ह्यांच्या शेल कंपन्या, ह्यांनी परदेशी ठेवलेले पैसे, त्यांचे अकाउंट, असेच सगळे विषय बाहेर आले असणार. ते काय म्हणजे तुम्ही देशाचा पैसा इकडे तिकडे लुटायला काय तुम्हाला काय लायसन्स आहे का काय अजित पवारांना? आणि हे तुरुंगातच गेले पाहिजे. किती वर्ष मजा मारली अजित पवारांनी. अहो त्या जरंडेश्वर कारखाना म्हणा किंवा जवळपास 45 कारखाने, मला एक्झॅक्ट आकडा माहीत नाही, पण जवळपास 45 कारखाने हे काढले, गिळले त्यांनी राज्य सहकारी बँकेला हाताशी धरून. काय महाराष्ट्र काय बापाचा आहे का काय? यांच्या पवारांना दिलाय का काय महाराष्ट्र? कारखाना लुटा, राज्य सहकारी बँक लुटा. परवा साखर परिषद घेतली सन्माननीय राजू शेट्टी यांनी. काय म्हटले? 20 वर्षापासून मी ह्या साखर परिषदेमध्ये बोलतोय. पहिल्या वर्षी जे विषय होते 20व्या वर्षी पण त्याच विषयावर मी बोलतोय. मग पवारसाहेब कुठे होते 20 वर्ष? गॉडफादर ना शुगर लॉबीचे. काय झालं? हे मी म्हणत नाही, हे राजू शेट्टी म्हणतायत. म्हणजे काय महाराष्ट्र लुटायचा आणि फक्त दाखवायचा आम्ही पवार, आम्ही असं करतो? काय नाही, दम नाही कोणात. हे सगळे लुटायला निघालेले आहेत महाराष्ट्र. अहो कसली सभा, पावसाची सभा साताऱ्यामध्ये घेतलेली, मोठे सोशल मीडियावर राष्ट्रवादीवाले मिरवत आहेत. सांगली कोल्हापूरला पाऊस पडला, तुटपुंजी मदत फक्त 10,000 रुपये दिले. मुख्यमंत्री बोलले होते 25,000 किमान देणार. अजित पवार आणि मुख्यमंत्री बोलले होते. हे पवार आणि यांचे सगळ्यांचे आजूबाजू, त्यांच्या आजूबाजू जेवढे, हे सगळे जेलमध्ये गेले पाहिजे. हे बाहेर महाराष्ट्रामध्ये फिरायच्या लायकीचे नाहीत. सर, नवाब मलिकांचा आरोप आहे की एनसीबी भाजपच्या वतीने काम करते आणि आर्यन खान सारख्या लोकांना वगैरे हे करते. नवाब मलिक हे स्वतः गांजा मारूनच पत्रकार परिषद घेतात. त्यांची तुम्ही दखल घेऊ नका. तो माणूस बाद आहे. सर, 4 दिवसापूर्वी बंटी पाटील आले होते, काँग्रेसचे नेते. ते म्हणाले हे 5 वर्ष आम्ही पूर्ण करू आणि पुढची 15 वर्षही आमचंच सरकार असेल. कसं पाहता याविषयी? कोण म्हटलं हे? सतेज बंटी पाटील, काँग्रेसचे नेते. बोलल्याने गेले ना, हो, आणि गेले. तेही विसरले असते. तुम्ही विचारावं. पण या विधानाकडे सर कसे पाहता? अहो त्यांना फक्त आमदार टिकवायचे, तर हे सगळं बोलावं लागतं. आमचं सगळं वरतून ठीक आहे, पण आतमधून किती पोखरलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आमदारांना टिकवायचं कसं, तर अशी स्टेटमेंट दिले पाहिजे. म्हणजे काय ऑल वेल आहे असं दिसेल, पण आतमधून किती विस्कटलेलं आहे हे आता काही दिवसात दिसेल तुम्हाला. शिवसेनेत अंतर्गत धुसफूस असं दिसते. अनिल परबांच्या विरोधात रामदास कदमांनी माहिती पुरवली, असा एक आरोप होतो. त्यातून शिवसेना विरुद्ध रामदास कदम असा विषय सुरू झाला. अनंत गीतेंचा एक विषय. अनंत गीतेचा एक विषय आहे. काय प्रश्न काय? अनंत गीते, रामदास कदम दोन्ही शिवसेनेच्या विरोधात जात आहेत किंवा शिवसेनेच्या नेत्यांच्या विरोधात. आनंद गीते साहेबांचं तर मला माहीत नाही, पण रामदास कदम हे आमच्याबरोबर जेव्हा आम्ही शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आलो, यादीमध्ये आमची जी काय 15 आमदारांची किंवा 13 आमदारांची यादी होती, किंवा ज्या आमदारांची यादी होती, पहिल्या क्रमांकावर रामदास कदम होते. आमच्या तेव्हाच्या शासकीय बंगल्यावर रामदास कदम बाहेर पडले की दादा मी जरा खेडमध्ये सगळं बघून येतो, सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलतो आणि मग आपण बॉम्ब टाकूया, हे सांगणारे रामदास कदम यांनी नेहमी पक्षाच्या विरोधातच काम केलेलं आहे. ते महाडच्या जवळ जेव्हा आले तेव्हा त्यांना बंगल्यावरून फोन आला, तुम्हाला विरोधी पक्ष नेतापद देतो. तिथून रामदास कदमांनी गाडी वळवली, मातोश्रीला घेतलं, गेले आणि पद घेतलं. ते रामदास कदम, त्यांच्याकडून तुम्ही पक्षनिष्ठा वगैरे ह्या अपेक्षा उद्धव ठाकरेंनी ठेवू नये किंवा सामान्य शिवसैनिकांनी ठेवू नये. ते तोंडावर खोटं बोलतील आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही. अहो सरळ सरळ त्या व्हिडिओ क्लिपिंगमध्ये आवाज रामदास कदमांचा आहे. अहो ते सोडून द्या. बीजेपीचेच काही नेते एकदा बोलतील ना रामदास कदम किती वेळा भेटले ते.
आम्हाला बोलायची काय गरज? कदाचित मातोश्रीला वाटेल मी म्हणतोय किंवा राणे म्हणतायत म्हणून खोटं असेल, काही दिवसात तेही बाहेर येईल. रामदास कदम हे एवढे खोटारडे आहेत, ते कोणाच्याही जगामध्ये शब्दा घेऊन खोटं बोलू शकतात, कोणाच्याही. म्हणून त्यांच्यावर अच्छा विरोधी पक्ष नेता होते, सगळी सेटलमेंटची कामं व्हायची. म्हणून आज महाराष्ट्र रामदास कदम हे विरोधी पक्ष नेता होते हे विसरलं, कारण का सगळी सेटलमेंटच केली त्यांनी तेव्हा. आणि बाहेर येऊन राणेंना शिव्या घालण्यापलीकडे ते 6 वर्षामध्ये केलं काय? त्यांचं काम काय होतं? महाराष्ट्र विसरला रामदास कदम कोण आहेत ते. आता 70च्या जवळ रामदास कदम गेलेले आहेत. आता तरी किमान कदम साहेब तुम्ही खरं बोललं पाहिजे. आता तरी तुम्ही हे सगळ्या ज्या तुमच्या जुन्या सवयी सोडल्या पाहिजे. किती खोटं बोलणार? प्रत्येकाला माहिती आहे की अनिल परबांच्या विरोधात कोण आहे. तो मतदारसंघ त्यांच्या मुलाचा आहे. कर्वे किती त्यांच्या जवळचा आहे हे मला वेगळं सांगायची काय गरज आहे? हा तो दापोलीचा पत्रकार आला त्यांच्यावरच असतो, त्याला विचारा. तो आपला कोण तो मुश्ताक, तोच सांगेल. हे सगळं खोटं बोलतायत रामदास कदम, ही त्यांची जुनी सवय आहे. तर मधल्या काळात भाजप सेना एकत्र येईल असं वाटत होतं, पण आता एकदमच दरी वाढत चालली. काय वाटतं? आता मी काय करू? तुम्हाला काय वाटतं एकत्र यावं? आता दरी कोण निर्माण करतंय? संजय राऊत रोज उठून म्हणजे न आंघोळ करता बाहेर येणार आणि तुमच्या समोर बाईट देणार. काय म्हणणार? मोदी साहेबांवर टीका करणार. आता रोज उठून जर तुम्ही मोदी साहेबांवर टीका करणार असाल तर आम्ही पक्ष म्हणून त्याला उत्तर देणार की नाही? अच्छा तुम्हाला तुमच्या नेत्यावर बोललेलं झोमतं की नाही? मग आमच्या नेत्यावर जर तुम्ही बोलाल तर आम्हाला नाही झोमणार आणि आम्ही का गप्प बसायचं? तुम्ही तुमचं थोबाड बंद करा, आम्ही आम्हाला मर्यादित ठेवतो ना. पण संजय राऊत यांनी सुपारीच घेतलेली आहे की शिवसेनेची वाट लावायची, त्यांना कुठेच ठेवायचं नाही. हे कुठेतरी शपथ वगैरे घेतली आहे संजय राऊत यांनी, कारण का ते तसंच वागत आहेत. सर्वात जास्त आता तुम्ही बघा कालच्या ZP इलेक्शनमध्ये शिवसेना हा 4थ्या क्रमांकावर आहे, मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. सर्वात जास्त फायदा BJP नंतर काँग्रेसचा झालेला आहे. शिवसेना कुठे आहे? मला तर असं वाटतं ठरवून संजय राऊतना तिकडे शिवसेनामध्ये ठेवलेला आहे की तू वाट लाव, पोखरून टाक, ठाकरेंना कुठलाच सोडू नको, कलानगरच्या गेटच्या बाहेर मर्यादित पण ठेवू नकोस, असं काहीतरी त्यांच्या कुठेतरी ठरलं असावं. कारण का जसं संजय राऊत वागतायत ते शिवसेनेच्या हिताचं नाही आहेत. हे स्वतः शिवसैनिक म्हणतायत, मी म्हणत नाहीये. मला समजायचं काय कारण नाही. काँग्रेस राष्ट्रवादी सेनेबरोबर गेल्यामुळे सेनेचं नुकसान होतंय सध्या, असं वाटत नाही? मला बघा, मी काय ते विश्लेषण करायला मला एवढा फुकटचा वेळ नाही की शिवसेनेचं विश्लेषण मी करणार. मला काय करायचं आहे, या असा पक्ष जो ज्यांनी कोकणाला इतके वर्ष महाराष्ट्राला असून सुद्धा काहीच दिलेलं नाही, असा पक्ष सत्तेत राहू नये आणि त्यांना खाली खेचावा आमचा प्रयत्न आहे. त्याच्या पलीकडचं विश्लेषण मी करत नाही. चिपळूण मध्ये नुकसानग्रस्त अजूनही नाराज आहेत. बरेच जणांना नुकसान मिळाले नाही, सगळे येऊन गेले. मुख्यमंत्री आले होते, मंत्री आले, पण अजून त्यांच्यामध्ये पूरग्रस्तांना बऱ्यापैकी नुकसान मिळाले, त्याचं करोडोचं नुकसान झालेलं आहे. मग तेच आहे ना, ते जेवढे तुमचे भास्कर जाधव, तुमचे पालकमंत्री, आमदार शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे सुद्धा ते त्याच मतदारसंघातले जे काय तिथून बोलून गेले, जशी पाठ फिरली तिथे परत गेले देखील नाही. कोणाला पाण्याची बाटली जरा पण विचारली नाही, काही नाही. आता ज्या काय मीटिंग होत आहेत ना, तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे सन्मान्य कराड साहेबांकडे होत आहेत, कारण का ते खातं त्यांच्याकडे आहे आणि तिथून जी काय मदत येईल केंद्रातून त्याच्यावरच सगळं काय असेल. ठाकरे सरकारने एक चकार, एक कवडी देखील काही दिलेली नाही, ते देऊ शकत नाही, त्यांची दानत नाही. ज्या कोकणाने तुम्हाला भरभरून दिलं, जर तुम्हाला त्या कोकणालाच काय द्यायला तुमच्याकडे काय नसेल, अजून त्या तिवरे धरणाची अजून पूर्ण घरं दिलेली नाहीत. ती काय 10 घरं काय 7 घरांची चाव्या दिलेत. ते धरण पडून 5 वर्ष झाली. ठाकरे सरकारकडून तुम्ही अपेक्षा करायचं सोडून द्या. आता तिकडच्या व्यापाऱ्यांनाही तुम्ही विचारा. शेवटची मीटिंग म्हणजे मला असं वाटतं 4 दिवसापूर्वी जी मीटिंग झाली ती सन्मान्य कराड साहेबांकडे झाली, केंद्रीय मंत्री. ठाकरे सरकारकडे जात सुद्धा नाही चिपळूणवाले व्यापारी असतील
किंवा ज्यांना मदत पाहिजे ते असतील. त्यांना माहिती आहे यांना देण्यासारखं, ह्यांच्याकडून मिळण्यासारखं काहीच नाही. मुंबईसह पूर्ण कोकणाचं जे कोकणाची मच्छीमार आहे त्या मच्छीमारांसाठी नवीन कायदा राज्य सरकार आणते. त्या कायद्यामध्ये आता जी काही तरतूद आहे, मासे जास्त मासे मारले, जास्त जाऊन मारले किंवा विविध ठिकाणी जाऊन मारले, काय दंड असेल तो 20 लाखापर्यंत केलाय. तो मासेचा पासपोर्ट होता. आणि तो कायदा करताना मच्छीमारांना कुठच्याही कोकणातल्या किंवा मुंबईच्या कोकणातल्या कुठच्याही मच्छीमारांना विश्वास घेतला नाही. असा एक नाही, तुम्ही एलईडीच्या विरोधात म्हणताय का? मग परसेसिंग साहेब, मासे पूर्वी कसा होता माशाचा पारंपरिक, आता त्याने काय केलाय 1 लाख ते 5 लाख दंड जर प्रोसेसिंगचे मासेमारी असेल. त्याने काय आता नवीन जो असल्याने कायदा केलाय तो कोणाला विश्वासात न घेतला. त्यांची 2 दिवसापूर्वी त्यांचा काय केलं मला सांगा ना, मला माहिती आहे मच्छीमारांच्या. मला जर दंड आकारलाय ना 1 लाख ते 5 लाखा दरम्यान दंड जर पकडले गेले तर परसेसिंग मध्ये. पूर्वी कसा होता, आता तुम्हाला माहिती आहे 10 किंवा 12 वावाच्या पलीकडेच तुम्हाला परसेसिंग करायचे. इथे पारंपरिक आहेत आणि तिथे 10 आणि 12 वावाच्या पलीकडे तुम्हाला परसेसिंग करायची. त्याच्यानंतर काही अंतरावर परत मग एलईडीची घुसखोरी होते इथून तिथून. म्हणजे तुम्हाला काय इकडे बघा, इकडे परिस्थिती वेगळी आहे. इकडे परसेसिंगवाले जास्त आहेत पण तिकडे पारंपरिक जास्त आहेत बाजूच्या जिल्ह्यामध्ये. तिथे काय करणार आहात? नाही ऐकून घ्या ना. आता तिकडे जर बोट पकडली जाते, तिकडचे अधिकारी, मागे त्या अधिकाऱ्याला आम्ही आमच्या शब्दात सांगितलंही होतं, काहीतरी खर्चापाणी घेऊन चिरीमिरी घेऊन ती बोट रात्रीच्या रात्री सोडून देतात. मग काय करायचं? कायदा असला पाहिजे की नाही? तुम्ही म्हणत असाल प्रोसेसिंगला अन्याय होतो पण तिकडे पारंपरिकवर पण अन्याय होतो. त्याच्यासाठी त्यांचा मुद्दा होता पारंपरिक मच्छीमार नेमका कोण आहे त्याची व्याख्या राज्य सरकार नोंद आहे. आता पाण्यामध्ये बाउंड्री नसते. 10 वावाच्या पलीकडे किंवा जे आपण नॉटिकल माईल म्हणतो वाव, तर 12 नॉटिकल माईलच्या पलीकडे प्रोसेसिंग तुम्ही करा. हा अलिखित करार आहे आणि ह्या बाजूला पारंपरिकांनी करावा. पाळलं जातं काय पारंपरिक वाले आपले प्रोसेसिंगची नेट बघितली तुम्ही, छोटी मासळी पण त्याच्यात अडकणार, मोठा मासा पण. मग पारंपरिक वाले काय भीक मागणार? सांगा ना, गिल नेटवाले. सर कायदा केला ते योग्य आहे, कारण मासे पकड करताना त्यांनी छोटी छोटी पिल्लं पण त्या तुम्ही नारळी पौर्णिमेच्या आजूबाजूला आपण जाळं टाकतो, इकडे बंदच होत नाही. मग तुम्हाला काय ते ठेवायचे का नाही मासे? अंडी ठेवायचीत का नाही? सगळी पुरा वर्ष ते फक्त ते जीपीएस वर बघतात. आता ते काय मध्ये काय चायनीज काहीतरी ते जीपीएस आले ते पकडले गेले. हा, ते पकडले गेले. म्हणजे काय तुम्हाला काय ठेवायचंच नाही का काय खाली? सर दुसरा एक महत्वाचा प्रश्न, दादा आमच्या आता मंत्री झाल्यामुळे कोकणवासियांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. काय विजन आपण तयार केला आहे 2 जिल्ह्यासाठी? मग काय आपल्याला आता जिल्ह्याला नवीन? एकतर बेरोजगारांसाठी साहेबांनी आता तिथे प्लॅनिंग सुरू केलेली आहे. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात जी बेरोजगारी आहे ती कुठेतरी दूर व्हावी ह्याच्यासाठी MSME आणि MSMEच्या अंतर्गत जेवढ्या स्कीम्स आहेत, कॉयर बोर्ड असेल, बांबू बोर्ड असेल, खादी बोर्ड असेल, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून जो काही विकास करण्यात येईल, ज्याच्यामध्ये आपली रोजगार वाढेल, ज्याच्यामध्ये इकॉनॉमीला त्याला फायदा होईल, चालना मिळेल, अशी इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे कोकणामध्ये, लागवड वाढली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचं रोजच्या रोज ह्या 2 जिल्ह्यांना स्पेसिफिक सगळ्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की ह्या 2 जिल्ह्यांसाठी जसं साऊथमध्ये एक इंडस्ट्री आहे, सर्वात मोठी MSMEची इंडस्ट्री कुठे असेल, कॉयर वगैरे सगळं कुठे बनत असेल तर साऊथमध्ये बनतं. त्याच धर्तीवर आम्हीही त्या कोस्टल लाईनमध्ये पडतो. तर जसं केरळामध्ये चाललं आहे त्याच धर्तीवर आम्हाला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये हे सगळं एस्टॅब्लिश झालं पाहिजे 2 वर्षाच्या आत. साहेबांनी पूर्ण तयारी आणि पूर्ण काम जोमाने सुरू केलेलं आहे. आता येणाऱ्या काही काळामध्ये दिवाळीनंतर जसं मी तुम्हाला सांगितलं, साहेब जेव्हा येतील पत्रकार परिषद घेतील, तुम्हाला या सगळ्या गोष्टीच्या सगळ्या योजनांची तुम्हाला माहिती देतील आणि अस्तित्वात उतरताना पण तुम्हाला या लवकरात लवकर दिसतील. सर मुंबई गोवा महामार्गाचं अजून काम जरा ते आता ठेकेदाराला चोपला पाहिजे. आता हे बदललं ना, त्यात मध्यंतरी गडकरी साहेबांची बैठक झाली, लांजाचा आणि तो जो पॅच आहे अजूनपर्यंत झालेला नाही. का हो, फक्त तुमचाच पॅच का राहतो? तुम्ही कधी विचारणार आहात का नाही साहेब? काय सगळे तुम्ही त्यांना विचारून मला विचारायला झालेला. ठेकेदार कोण आहे? नाही, अपेक्षा म्हणजे आम्ही काय करतो साहेब, आम्ही सतत लोकांमध्ये आहे.
सतत लोकांमध्ये. एक दिवस पण आम्ही काय कुठे बाहेर मोबाईल बंद करून गेलेलो नाही. आम्हाला ते काय तुमचे इकडचे नेते जे काय जातात इकडे तिकडे असं काय नाही. इकडचे म्हणजे जे कोण बाहेरून येतात, तर तसं आपलं काय धंदे नाही. पण तुम्हालाही लक्षात आलं पाहिजे की हे सगळं चांगली नीतिमत्ता ठेवली असती तर आज रस्ता पूर्ण झाला असता. सिंधुदुर्गातला होऊ शकतो, रत्नागिरीतला होऊ शकत नाही. माणसं तीच आहे, माती तीच आहे. मग एवढा बदल का होतो, एवढा फरक का पडतो, हे आपण विचार केला पाहिजे. आम्ही ठेकेदारांना ज्या भाषेत बोलतो तुम्ही ऐकू सुद्धा शकणार नाही. अधिकाऱ्यांना ज्या भाषेत बोलतो मी तर राजापूर आणि तो पूर्ण पट्टा तो लांज्यापर्यंत ज्या अधिकाऱ्यांना कॅमेरा समोर बोललेलो आहे. आता इकडची काही मंडळी वरती जातात, मॅनेज करून खाली येतात, म्हणून तुमचा रस्ता रखडलाय. ठेकेदार किती झाले हो? 2-3 झाले. मग अजून काय म्हणजे वरतून कोणी करावं का काय? पाटली तर साहेब पाटली कामं होतात, सब कॉन्ट्रॅक्ट मिळतात. पण हे काय एवढाच पॅच का राहतो साहेब? इंदापूरचा पुढचा पॅच पण झाला, आपलाच का राहतो? त्याची कारणं हीच आहेत की राजकीय हस्तक्षेप आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट आणि रस्त्याची क्वालिटी मिळत नाही.